नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी कर्जमाफी योजनेवरून सुरू झालेला मोठा राजकीय वाद समजून घेणार आहोत. ओके, आता काँग्रेसचे विधानसभा पक्षनेते विजय वेड्डीटीवार यांनी महायुती सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेवर आता काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्यांच्यामध्ये की सरकारने जाहीर केलेले लाभार्थी आणि खर्चाचे आकडे वास्तवापेक्षा खूप जास्त वेगळे आहेत. ओके, आणि याबद्दल जी अपडेट आहे ती म्हणजे की लाभार्थी संख्येवरून वाद झालेला आहे. सरकारचा असा दावा आहे की या कर्जमाफी योजनेचा लाभ जो आहे तो सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र विजय वडेट्टीवार यांनी असा दावा केला आहे की प्रत्यक्ष लाभार्थी 12 लाखांपेक्षा जास्त असणार नाहीत. ओके, आता दुसरी अपडेट म्हणजे की खर्चांच्या आकड्यावर थोडासा प्रश्न निर्माण झालेला आहे. ओके, तो म्हणजे की सरकारने या योजनेसाठी जवळजवळ 36,585 कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले आहे. आणि मात्र वडेट्टीवार यांच्या मते अंतिम खर्च 12,000 कोटींपेक्षा जास्त होणार नाही. ओके, आणि नंतरची अपडेट म्हणजे की निधीबाबत थोडासा एक सवाल झालेला आहे की सरकारने पूरक अंदाजपत्रकात 20,552 कोटींची तरतूद केलेली आहे. आणि यावर वडेट्टीवार यांनी असा प्रश्न उपस्थित करत विचारले की उर्वरित सुमारे 16,000 कोटींचा निधी जो आहे तो सरकार नक्की कुठून आणणार. ओके, आणि तसेच 2019च्या कर्जमाफीबाबत सुद्धा आरोप झालेले आहेत की वडेट्टीवार यांनी असा आरोप केला आहे की त्यांच्यामध्ये 2019मधील महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या अनेक शेतकऱ्यांना नव्या योजनेतून वगळण्यात आलेले आहे. ओके, तसेच OTS वर सुद्धा एक अटीवर टीका केलेली आहे. ओके, ती म्हणजे की ज्या शेतकऱ्यांचे 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज थकीत आहे त्यांना आधी अतिरिक्त रक्कम भरावी लागणार असून त्यानंतरच 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. यावर विरोधकांनी टीका करत या योजनेला कर्जमाफी नव्हे तर कर्ज वसुली योजना असे सुद्धा म्हटलेले आहे. ओके, कारण की ही जी योजना आहे ती खास शेतकऱ्यांसाठी आहे. ओके, आणि या योजनेत ज्या काही त्रुटी वाटतात शेतकऱ्यांना त्यावर आता विरोधकांनी थोडासा आता सवाल विचारायला सुरुवात केलेली आहे. आता 30 जूनबद्दल सांगायचं झालं तर 30 जूनची मुदत चुकली. ओके, असा एक अपडेट आहे. तो म्हणजे की सरकारने जाहीर केलेल्या 30 जूनच्या मुदतीपर्यंत कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा होऊ शकली नाही आहे. ओके, आणि यावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत सांगितले की पूरक मागण्यांना राज्यपालांची मंजुरी मिळाल्यानंतर 5 जुलैपासून निधी जो आहे तो वितरित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू केली जाईल. ओके, तसेच विलंबावर विरोधकांची थोडीशी टीका झालेली आहे. विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की पेरणीच्या महत्त्वाच्या हंगामात कर्जमाफी वेळेत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दिलासासुद्धा मिळालेला नाही आहे. ओके, तसेच 5 जुलैपासून निधी वितरित करण्याची प्रक्रिया ही जी आहे ती सुरू केली जाईल. ओके, राज्यपालांची जी मंजुरी मिळाल्यानंतर. ओके, असं सांगण्यात येत आहे. ओके, आता नंतरची अपडेट म्हणजे की आता एक गोष्ट आहे शेवटची, ती म्हणजे की या व्हिडिओमध्ये सांगितलेली ही जी सर्व माहिती आहे ती सरकारची अधिकृत भूमिका आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेले दावे या दोन्हींच्या आधारे सादर करण्यात आली आहे. अंतिम लाभार्थी संख्या, खर्च आणि निधीबाबतची स्थिती सरकारकडून पुढे जारी होणाऱ्या अधिकृत माहितीनुसार स्पष्ट होईल नक्कीच. ओके, अशा शेतकरी कर्जमाफी, पीक विमा, PM किसान, नमो शेतकरी आणि महाराष्ट्र शासनाच्या सर्व ताज्या अपडेटसाठी आपल्या या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.